प्रॅक्टिकल नंबर 8 फंक्शन ऑफ पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे पी टीचं फंक्शन बघायचं आहे. तर बघा पी टी काय असते, हाय व्होल्टेजचं पोटेन्शियल मोजण्यासाठी आपण पी टीचा वापर करतो. हे आपण पॅरलरमध्ये ही वाइंडिंग लावतो आणि इथं एक छोटं म्हणजे स्टेप डाऊन करून व्होल्टेज मोजण्याचं काम करतो. तर अशा पद्धतीचं पी टी असतं. ओके, तर काय काय इक्विपमेंट लागतील आपल्याला, तर पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर लागेल एक्सोटेबल रेटिंगचं, हे पी टी आहे. याची रेटिंग 250 व्होल्ट इनपुट आहे आणि आउटपुट 115 व्होल्ट आहे. आणि हे एक व्होल्टमीटर ह्या साईडला कनेक्ट केले. त्याच्यानंतर ही प्रायमरी साईड आहे. तर इथं आपण काय केलं, एक ऑटो ट्रान्सफॉर्मर कनेक्ट केला आहे. 0 to 270 व्होल्टचा इनपुट सप्लाय आहे. तर सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर विथ 0 to 270 व्होल्ट इनपुट 10 एम्पियर आणि 2 व्होल्टमीटर, इकडे एक व्होल्टमीटर इकडे एक व्होल्टमीटर, जे प्रायमरीचं व्होल्टेज मोजल आणि ते सेकंडरीचं व्होल्टेज मोजल. आता मोस्ट ॲक्युरसीसाठी आपण काय करतो आहे, मल्टीमीटरने व्होल्टेज मोजायचं काम करतो, जे की पॉईंटमध्ये एकदम ॲक्युरेट व्हॅल्यू आपल्याला देईल. तर सगळ्यात पहिले आपण काय करू, सप्लाय घेऊ ॲटो ट्रान्सफॉर्मरने. किती घ्यायचा आहे, ठीक आहे आपल्या हिशोबाने घेऊ. ओके, एक सप्लाय घ्यायचा आहे ॲप्रॉक्सिमेटली. तर किती व्होल्ट घेतला आहे तर ते आपण चेकआउट करू. तर प्रायमरी साईडला आपण घेतला आहे, हां प्रायमरी साईडला आपल्याला सप्लाय चेकआउट करायचं. किती घेतला आपण, 168.7 व्होल्ट घेतला आहे. तर V1 आला तुमचा 168.7 व्होल्ट. तर त्याच वेळेस तुमचा V2 चेक करायचा आपल्याला. तर V2 किती येईल ते बघायचं. किती येतो आहे बेटा, 79.6 79.6 व्होल्ट. तर हे आलं 168.7 आणि हे दुसरं आलं 79.6. तर आपण थोडं व्होल्टेज वाढवू. व्होल्टेज आपण ॲप्रॉक्सिमेटली 200च्या आसपास नेलं आहे. तर एक्झॅक्ट किती ते बघू आपण. 200.2 आलं आहे, 200.2. आणि सेकंडरीला आपण मोजतो आहे. तर सेकंडरीला किती आलं आहे, 94.5. सेकंडरीला आलं 94.5 व्होल्ट. आता आपण तिसरं व्होल्टेज घेऊ. थोडं व्होल्टेज पुन्हा वाढवू. वाढल्याच्या नंतर किती यायचं आहे, 220.4 220.4 व्होल्ट घ्यायचं आहे प्रायमरी साईडला. सेकंडरीला किती येते चेकआउट करायचं आहे. तर सेकंडरीला किती, 103.8 103.8 व्होल्ट. त्याच्यानंतर प्रायमरीला आपण पुन्हा व्होल्टेज मोजायचं आहे. 142 व्होल्ट घ्यायचं आहे, 141.5 घेऊ. आणि सेकंडरीला किती आहे, 114.4 241.4 आणि 114.5 व्होल्ट. अशा पद्धतीने आपण काय केलं आहे, व्होल्टेज रेशो फाइंड आउट केला आहे. ओके, व्होल्टेज रेशो घेतला आहे. तर V1 V2 याचा रेशो घ्यायचा आहे. तर कॅल्क्युलेटर घ्या, V1/V2चा रेशो घ्यायचा आहे. तर आता आपण साधं कॅल्क्युलेटर वापरू, आपलं एक सॅम्पल. तर बघा V1ची व्हॅल्यू 168 आणि 168.7 भागिले 79.6 2.11. तर हे एक आलं 2.11 गुणिले परत ही जर व्हॅल्यू घेतली तर 168.7 व्होल्ट येईल. त्याच पद्धतीने 200.2, त्याच्यानंतर 220.4, त्याच्यानंतर 241.4. हे कर बरं, 202 भागिले 94.5 2.11 येईल. आणि हे 103.8 220.4 103.8 ते जवळपास तेच येणार 2.12 2.11. तर सांगायचं तात्पर्य हा ट्रान्सफॉर्मेशन रेशो जो आहे पी टीचा हा किती आहे, 2.11 आहे. ओके, ॲप्रॉक्सिमेटली. म्हणजे आपल्याकडं
आपल्याकडं जर 80 व्होल्टचं जर व्होल्टमीटर असेल तर आपण 168 व्होल्टेज मोजू शकतो. आपल्याकडे 144 जर व्होल्टेजचं व्होल्टमीटर असेल